नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची निदर्शने। आम आदमी पार्टीच्या वतीने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने जामीन दिल्यानंतर देखील सीबीआयच्या माध्यमातून अटक करण्यात आलेली असून त्यांच्या अटकेचा हा प्रकार म्हणजे त्यांना त्रास देण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव आहे। केंद्रातील भाजपचे सरकार हे अत्यंत खालच्या पातळीवर उतरले असून केजरीवालांना इन्सुलिन सारख्या मूलभूत उपचार सुविधा देखील जेलमध्ये पुरवल्या जात नसल्याने त्यांची प्रकृती अधिक खालावत चालली आहे। गेल्या 12 वर्षात 2 राज्यात सत्ता मिळवलेला आम आदमी पक्ष बीजेपी समोर मोठे आव्हान करू शकतो। त्यामुळेच आम आदमी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांवर PMLA कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यांना जामीन मिळू दिला जात नाही आहे। एका कोर्टाने त्यांना जामीन दिल्यास दुसरी तपास यंत्रणा त्यांना अटक करते, जेणेकरून आम आदमी पक्षाचे नेते हे तुरुंगात राहावे व पक्ष वाढण्यास मर्यादा लागावी। हा आरोप आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे। भारती विद्यापीठ पुणे प्रतिनिधी शरद पवार। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।